वैष्णवी राऊत, साम टीव्हीच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आणि सुरुवातीला थेट आपण जातोय ते म्हणजेच पुण्यामध्ये मंगेशकर रुग्णालयाबाहेर सध्या शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। दीनानाथ रुग्णालयातील घटनेनंतर आता शिवसैनिक आक्रमक झाल्याचं एकंदरीतच किती शिंदेच्या लोकांना पोलिसांनी रुग्णालयात सोडलं नाहीये। आताची दृश्य आपण पाहतोय, थेट पुण्यातल्या रुग्णालयाच्या बाहेरची दृश्य आहेत। पोलिसांनी शिवसैनिकांना रोखलेलं आहे आणि शिवसैनिकांचा आग्रह आहे की त्यांना रुग्णालयाच्या आत जायचंय। आंदोलन तीव्र होताना सध्या दिसतंय, मात्र पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे आणि पोलिसांनी या शिंदेच्या सगळ्या लोकांना, या कार्यकर्त्यांना रुग्णालयात जाण्यापासून रोखलेलं आहे। मात्र दीनानाथ रुग्णालयावरती जो आरोप करण्यात आलेला आहे, एका गर्भवती महिलेचा मृत्यू जो हलगर्जीपणामुळे रुग्णालयाच्या झालेला आहे, रुग्णालयाच्या हव्यासामुळे झालेला आहे, तर त्यावरूनच आता शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय, अधिकाऱ्यांवरती अगदी पैसेही फेकून त्यांनी मारले। आमचं प्रशासन देखील म्हणणं आहे त्या गुन्हा दाखल करावा आणि जे धर्मदायुक्त कार्यालयाने त्यांना परवानगी दिलेली आहे समिती कोण आहे त्यांनी सांगावं। मंगेशकर कुटुंबाचा हा शासनावरती जो एक मोठा बगडा आहे आणि त्या बगड्यामुळे केवळ प्रशासन झुकतोय, पोलीस प्रशासन देखील त्या मंगेशकर कुटुंबावरती झुकलेलं आहे आणि पहिल्या आर्मीवरती गुन्हा दाखल केला पाहिजे। ज्या माणसाने 10 लाख रुपये घरात तर उपचार करतो म्हणून त्या संबंधित डॉक्टरवरती देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे। खरी माहिती सर, एक मग सगळ्यांना सांगतो की ह्या प्रकरणाची शासनाकडे आम्ही पूर्णपणे अहवाल पाठवलेला आहे, ती प्रोसेस चालू आहे, त्यामुळं आता आम्हाला काही त्याच्याविषयी बोलता येणार नाही। तुम्ही सांगताय अर्धवट माहिती आहे, तुम्ही सांगताय अर्धवट माहिती आहे, पूर्ण माहिती तुम्ही का देत नाही? तुम्ही पूर्ण माहिती का देत नाही? पूर्ण माहिती का देत नाही? सर 10 लाख रुपये मागितले होते सर, तुम्ही पूर्ण माहिती दिली पाहिजे, तुमचं हे काम आहे। तुम्ही अर्धवट माहिती आहे सांगताय, तर तुम्ही सांगा ना मग हे खरं आहे, हे खोटं आहे। त्यांना बोलू द्या आता। सर, स्पेसिफिक आरोप आहे, तुमची चिठ्ठी एक व्हायरल झाली आहे ज्याच्यावरती चिठ्ठी तुमची व्हायरल झाली आहे ज्याच्यावरती 10 लाख रुपये मागितले, तुमची भूमिका। सर आपण हे दृश्य पाहतोय की यांना निवेदन केलं मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला सत्याचा पोहोचवलं जातं। ही सगळी दृश्य जे आहे ते आपण रुग्णालयातली पाहतोय। बातचीत देखील चला मॅडम, आता हॉस्पिटल रुग्णालयाचे डॉक्टर आहेत, त्यांची प्रतिक्रिया काय आहे? त्यांचं बोलणं अर्धा म्हणणं आहे सर, त्या पद्धतीने तुम्हाला उत्तर द्यावं लागेल, कारण तुमच्या रुग्णालयावर गंभीर आरोप होतात। तुम्ही 10 लाख रुपयाची मागणी केली असा आरोप केला जातो। या सगळ्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला द्यावी लागतील। सांगितल्याप्रमाणे दीनानाथ रुग्णालय आता शासनाकडे त्याचा पूर्ण अहवाल देत आहे। त्याच्यावर शासनाची जी त्यांना माहिती हवी ती पूर्ण दिल्याशिवाय याविषयी आता आम्हाला काही बोलता येणार नाही। तरी सुद्धा दीनानाथ रुग्णालय याविषयी माध्यमाला योग्य माहिती देईल। 10 लाख रुपयाची मागणी केली होती, समोर आली आहे की अनामत रक्कम 10 लाख रुपये मागितली, त्याची रिसिप्ट सुद्धा समोर आली, त्यावर तुमचं काय स्पष्टीकरण आहे?
मी एवढंच सांगतो आत्ता याविषयी आत्ता, कारण हा विषय तसा मेडिकल संबंधी गुंतागुंतीचा आहे. आत्ता पूर्ण माहिती दिनानाथ रुग्णालयाकडनं जी शासनाला गेलेली आहे त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला योग्य ते निवेदन देऊ. कमिटी गठीत केली आहे का? झाली का चौकशी झाली का? आणि ते पण पेशंट समोर मागणी केली, त्याचंच पेशंटने टेन्शन घेतलं. मला वाटतं मी स्पष्ट केलेलं आहे की 10 मुख्यतः लाख रुपयासंदर्भात काही बोलत नाही, तुम्ही तेच सांगताय. स्पष्ट आणि आमचा सरळ आणि थेट स्पष्ट आहे की ते 2.5 ते 3 लाख रुपये देण्याची त्याची तयारी होती. असं असताना देखील तुम्ही 10 लाख रुपये मागितले. त्यांच्याकडे 10 लाख रुपये नव्हते, त्यामुळे रुग्णाला दुसरीकडे शिफ्ट करावं लागलं आणि त्यामुळे हा संपूर्ण प्रकार घडला असा आरोप केला जातो. 10 लाख रुपये डिपॉझिट करा. मी आता परत हेच स्पष्ट करतो की जी माहिती आलेली आहे ती दिशाभूल करणारी आहे, अर्धवट आलेली आहे. पूर्ण माहिती रुग्णाचे नातेवाईक खोटं बोलतायत असं म्हणायचं का? दीनानाथ रुग्णालय याविषयी त्याची भूमिका लवकरच स्पष्ट करेल. सर ही तुमची प्रोसिजर आहे का? सर ही तुमची प्रोसिजर आहे का? रुग्ण ऍडमिट करताना इतकी रक्कम तुम्ही मागता का? नेमकं खरं काय आहे? कारण जे सांगितलं जाते त्या संदर्भात तुमची बाजू ही समोर येत नाहीये. तुम्ही अर्धवट सांगताय. आरोप 10 लाख रुपयाचा. आपली स्टँडर्ड प्रोसिजर काय? किती पैसे भरून आपण रुग्ण ऍडमिट करणार? स्टँडर्ड प्रोसिजर सांगा सर. सर मी आता एवढंच सांगतो तुम्हाला, तुमच्या ज्या शंका आहेत, जे तुमचे प्रश्न आहेत ह्याच्याविषयी आमची योग्य ती भूमिका जी आहे ती लवकरच स्पष्ट केली जाईल. सर ऍडमिट करण्याच्या स्टँडर्ड प्रोसेस काय आहे ती सांगा सर. प्रोसिजर सांगायला काय हरकत आहे? सर, रुग्णालयाचे तुमचे जे घैसास डॉक्टर आहेत त्यांच्यावर देखील गंभीर आरोप केले जात आहेत. त्यांनी रुग्णाच्या समोर ससूनला शिफ्ट का करत नाही असं देखील म्हटल्याचं बोललं जातं. याच्यामध्ये काय तथ्य आहे? मी आत्ता ह्याच्याविषयी काही बोलू शकत नाही. रुग्णालयाकडनं योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत आम्ही दिली जाईल. कधीपर्यंत येणार आहे सर? लवकरच दिली जाईल सर. सर राज्य सरकारला अहवाल केलाय तुमचा? राज्य सरकारला अहवाल पाठवलाय का? हे जनसंपर्क अधिकारी होते आणि त्यांनी दिलेल्या माहितीनुसार तर एकंदरीतच आपण पाहिलं रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे की याचा सविस्तर अहवाल आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे पाठवलेला आहे आणि त्यानंतर आम्ही लवकरच भूमिका जी आहे ती याबद्दलची स्पष्ट करणार आहे. बाकी इतर कुठल्याही गोष्टीवरती बोलण्यास त्यांनी नकार दिलाय. सांगायचं तर रुग्णालय प्रशासनाकडून हे जे आरोप आहेत ते फेटाळण्यात आलेले आहेत. झालं काय होतं हे थोडक्यात सांगायचं तर एका गर्भवती महिलेला दीनानाथ रुग्णालयामध्ये ऍडमिट करण्यात आलं होतं. तिच्या उपचाराचा खर्च 10 लाख रुग्णालयानं सांगितला होता. मात्र 2.5 लाख परिवारवाले कुटुंबाचे भरायला तयार असतानाही तिला उपचार तिच्यावर केले नाही, त्यात तिचा मृत्यू झालाय. पैसे पूर्ण भरले नाहीत म्हणून त्या स्त्रीचा त्यांनी जीव घेतलेला आहे आणि आज आम्ही त्यांना चिल्लर भेट दिलेली आहे. कारण यांची लायकी चिल्लरपेक्षा वाईट आहे. खऱ्या अर्थाने एका 2 छोट्या बालकांना जन्म दिल्यानंतर त्या ताईचा जीव गेलेला आहे. मंत्रालयातून वैद्यकीय मदत कक्ष मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून यांना फोन केला होता की तिथे तुम्ही त्यांना तात्काळ त्यांच्यावर उपचार करा, तुम्हाला जो काही तुमचं बिल असेल ते भरून दिलं जाईल. तरी देखील या हॉस्पिटलनी काही त्यांना न जुमानता ती ताई त्या ठिकाणी तडपडत राहिली आणि तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं आणि या सगळ्या वेळेमध्ये तिचा जीव गेलेला आहे. अखिल भारतीय चाहवा संघटनेतर्फे आज हा 1 रुपया मी ह्या भिकाऱ्यांना देतोय. 1 रुपयाच्या पेक्षा पण घाणेरडे लागते. आम्ही यांना भेटण्यासाठी आलोय, यांना जाब विचारण्यासाठी आलोय. चिल्लरपेक्षा वाईट यांची लायकी आहे. एका स्त्रीला त्या ठिकाणी त्यापेक्षा हे चिल्लरची पण यांची लायकी नाहीये. आज गोरगरिबांना हे मारतात. हे तर एकंदरीतच पैशांच्या अभावी, पैसे नसल्यामुळे तर त्याच्या अनुषंगाने पुढची पाऊल उचलले जाईल, उचित निर्णय घेतले जाईल. उचित जर आवश्यकता लागली की खऱ्या अर्थाने नेग्लिजन्स होता तर त्याच्या अनुषंगाने कारवाई पण प्रस्तावित आपण करू शकतो. नाही, आम्हाला 2 दिवसामध्ये रिपोर्ट देण्यासाठी आम्ही सांगितलं आहे सिव्हिल सर्जनला. 2 दिवस लागतात, जास्त काही याच्यामध्ये वेळ लागत नाही आहे. त्याच्यामध्ये ते स्टेटमेंट घेणार, त्याचे जे तेव्हा इलाज चालू होता तर त्याचे केस पेपर वगैरे ते बघणार आणि त्याच्या अनुषंगाने आमच्या इकडे रिपोर्ट सबमिट करतील. त्या रिपोर्टच्या आधारावर आम्ही पुढचा निर्णय घेऊ शकतो. अनेक रुग्णांच्या असं तक्रार आहे की एकाच डॉक्टरांकडून अशा पैशांची मागणी होते आणि हलगर्जीपणा दिसून येतो. हां, नाही, मला याच्याबद्दलही मला सांगितलं गेलेलं आहे. तर आपण आमच्या जेव्हा सिव्हिल सर्जन याची चौकशी करतील किंवा त्या हॉस्पिटलमध्ये जातील तर त्यांना आम्ही हाही निर्देशित केलेलं आहे की त्या ठिकाणी जे बाकीचे पेशंट आहेत त्यांनी थोडे स्टेटमेंट त्याचेही विचारून घ्यावं, जेणेकरून आपल्याला एकूण काय पद्धतीने परिस्थिती चालू आहे त्याच्या लक्षात एक्झॅक्टली येणार आहे. आता आमच्या आम्ही त्याच्यासोबत त्याच्याबद्दल भाष्य करणे बरोबर येणार नाही, कारण रिपोर्ट आधी येणे आमच्यासमोर आवश्यक आहे. सर खरं तर पुणे हे मेडिकल हब म्हणून पूर्ण
पूर्णपणे अख्ख्या जगामध्ये प्रसिद्ध आहे आणि अशा पद्धतीनं जर काही घटना घडत असतील तर पुण्याला हा कलंक लागू शकतो आणि कलेक्टर म्हणून तुमची सगळ्यात मोठी जबाबदारी अशी आहे की अशा लोकांना मुजोरीपणा जे करतात त्यांच्यावर कडक कारवाई करा. डेफिनेटली म्हणूनच आपण इमिडिएटली पाहून उचललेले आहे आणि योग्यची टीम पण स्थापित केलेली आहे आणि तुमचं बोलणं पण बरोबर आहे. पुण्याला आपण तसाही टुरिझम स्थळ म्हणून आता डेव्हलप करण्याचा नवीन आपला एक विजन घेतलेला आहे. आदरणीय दादारचा ते विजन आहे आणि त्याच्यामध्ये मेडिकल टुरिझम एक मोठा भाग आहे. यासाठी मात्र आपल्या देशाचे आणि बाहेरच्या देशाचे पण येतात. तर सर्वांची जबाबदारी आहे, प्रशासनाची जबाबदारी आहे, सर्व हॉस्पिटल्सची पण जबाबदारी आहे, मीडियाची सुद्धा जबाबदारी आहे जे तुम्ही केलेली आहे, पार पाडलेली आहे की अशा प्रकारची घटना समोर घडत असेल तर आपले समोर आले पाहिजे जेणेकरून अशा प्रकारच्या कुठल्याही पुढे गोष्टी होऊ नये, योग्यचे पाऊल उचलले जातील आणि मेडिकल टुरिझम म्हणून जे तुम्ही आता बोला त्याच्यामध्ये आपण पुढे जाऊ शकतो. तर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी सांगितलं की या प्रकरणाची सखोल तपासणी केली जाणार आहे. जर कुणी गुन्हेगार असेल तर त्यावरती नक्कीच कारवाई केली जाईल. डॉक्टरांचं काम असतं आयुष्य देणं, मात्र पैशांच्या अभावी जर डॉक्टर आपलं कर्तव्य बजावण्यात कुठेतरी अयशस्वी होत असतील तर त्यावरती कारवाई झालीच पाहिजे. खरं तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे चॅरिटेबल ट्रस्ट आहे आणि असं असतानाही त्यांनी जेव्हा पैसे मागितले त्यावरूनच आता हा आरोप करण्यात येतो की आक्रमक पवित्रा झालाय. रुग्णालयाचा अहवाल समोर येईल असं जिल्हाधिकारी म्हणाले आहेत आणि त्या अहवालावरती विचार करून चर्चा करूनच पुढची कारवाई केली जाईल असं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि रुग्णालय प्रशासनाने सांगितल्याप्रमाणे हा अहवाल त्यांनी खरं तर पाठवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे हा अहवाल पाठवला जाणार आहे. एकंदरीतच दरम्यान मोठी बातमी पाहायची तर मंगेशकर रुग्णालयाला आता कारण दाखवा नोटीस देखील बजावण्यात आलेली आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागानं ही नोटीस बजावल्याचं करताय. नेमकं काय झालं, कसं झालं, का या गर्भवती स्त्रीचा मृत्यू झालाय या सगळ्या संदर्भात कारण दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे. पुणे महापालिकेनं याची दखल घेतली आहे. या प्रकरणाची दखल घेत कारण दाखवा नोटीस बजावली आहे आणि खुलासा मागितलाय रुग्णालयाकडे की नेमकं काय झालं होतं. संपूर्ण तपशील त्यांनी मागवलेला आहे. यावरतीच आता प्रशासन आक्रमक, प्रशासन देखील ऍक्शन मोडवरती आल्याचं पाहायला मिळत आहे. शिवाय महिला मृत्यू प्रकरणी आता चौकशीसाठी समिती देखील गठीत केली जाणार आहे. 4 सदस्यीय समिती करणार असल्याचं रुग्णालयाशी चौकशी करणार आहेत आणि आरोग्य मंत्र्यांच्या सूचनेनुसार चौकशी समिती स्थापन करणार असल्याचं कळत आहे. आरोग्य उपसंचालक चौकशी समिती स्थापन करणार आहेत आणि या 4 सदस्यीय चौकशीकडून रुग्णालयाची त्या प्रशासनाची तपासणी केली जाणार आहे. या प्रकरणाची तपासणी केली जाणार आहे. पुण्यातील मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ज्या पद्धतीनं एका पेशंटला अधिक पैशाची रक्कम भरली नाही म्हणून ज्या पद्धतीनं आरोग्य सेवेच्या एकूण यंत्रणेमध्ये उशीर झाला, या घटनेच्या माध्यमातून एका बाजूला पुण्याचे डेप्युटी डायरेक्टर आणि त्यांच्या अध्यक्षतेखालच्या कमिटीला आपण त्या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्याबद्दलचे आदेश दिलेत. या चौकशी समितीच्या माध्यमातून एका बाजूला हॉस्पिटलचं, दुसऱ्या बाजूला नातेवाईकांचं किंवा अन्य लोकांची सुद्धा जी म्हणणं असेल ते म्हणणं ऐकून घेतील आणि त्यानंतरचा जो अहवाल येईल त्या अहवालानंतर मात्र संबंधित हॉस्पिटलवर सुद्धा जी कायदेशीर कारवाई करणं आवश्यक आहे ते आपण कायदेशीर कारवाई करू. तर आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आताच आश्वासन दिलंय ते करणार आहेत चौकशी म्हणून. एका मातेचा करुण अंत झालेला आहे. गोरगरीब मध्यमवर्ग शेतकरी तडफडून मरतायत असं राऊत म्हणाले. अदानी, टाटा, बिर्ला अशा लेव्हलची कामं करतात. आरोग्य सेवेचे धिंडवडे राज्यात अराजकता पसरवणारे असल्याचं संजय राऊत म्हणाले. पाहूयात नेमकी त्यांनी काय प्रतिक्रिया दिली या संपूर्ण प्रकरणावरती. अरे हो ना, का मातेचा करुण अंत झाला. काय करता तो देवेंद्र फडणवीस सरकारला 100 दिवस झाले म्हणून भविष्याचा वेध घेत बसलेले आहेत. मला असं वाटतं की ही जी कामं आहेत गोरगरिबांची ही देवेंद्र फडणवीस यांच्या लेवलची नाही आहेत. त्यांची लेवल खूप मोठी आहे. म्हणजे अडाणी, अंबानी, टाटा, बिर्ला, ठेकेदार मोठे मोठे त्यांची कामं होत आहेत आणि त्यांची लेवल ती आहे. त्याच्यामुळे त्यांना देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या लेवलची कामं सांगायला पाहिजे. गोरगरिबांची कामं देवेंद्र फडणवीस कसे करतील.
तर आता विरोधकांकडून सुद्धा या प्रकरणावरून सरकारवरती ताशेरे ओढताना सुरू झालेला आपण पाहतोय. राऊतांनी थेट राज्यात अराजकता असल्याचं म्हटलेलं आहे आणि फडणवीसांना प्रश्न विचारलाय की करणार काय म्हणून. पुण्यात पुन्हा एकदा आपण आलोय. ही दृश्य आपण पाहतोय. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे जे फलक आहे त्यावरती काळं फासलं जात आहे. कार्यकर्त्यांकडून हे काळं फासतानाची दृश्य आपण पाहतोय. अधिकाऱ्यांवरती आधी पैसे फेकण्यात आले होते आणि त्यानंतर आता जी आहे पतित पावन या संघटनेकडनं फलकावरती काळं फासण्यात आलेलं आहे. शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. सोबत ही पतित पावन संघटना जी आहे ती देखील आक्रमक झाली आहे. अधिकाऱ्यांवरती पैसे फेकणं असो, घोषणाबाजी करणं असो, पोलिसांसोबत बाचाबाची करणं असो, रुग्णालयात जाण्याचा आग्रह धरणं असो की अधिकाऱ्यांवरती जे पैसे फेकून आता थेट शाई फेक आंदोलन सुद्धा या ठिकाणी होणार असल्याचं कळत आहे. ही दृश्य आपण सध्या पाहतोय. काळं फासण्यात आलेलं आहे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बोर्डला. कारवाई व्हायलाच पाहिजे. डॉक्टर जे आहेत त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. ही दोन दृश्य सध्या आपण जी पाहतोय ती ज्या पुण्यातलीच निष्पाप दृश्य महिलेचा आहे. बळी गेलेला आहे, ज्या निष्पाप महिलेचा बळी गेलेला आहे, पतित पावन त्या घटनेचा निषेध करते. येणाऱ्या काळात हे जे कोणी याच्यावरती बसलेले डॉक्टर आपण जर बघितलं तर आतमध्ये घुसण्याचा हा प्रयत्न जो आहे तो पतित पावनकडून सुरू आहे. सध्या पतित पावनच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्याचा प्रयत्न जो आहे तो सुरू आहे. जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. आदेश कोणाचा? पतित पावन, पतित पावन जिंदाबाद. आंदोलन करतोय आम्ही. संबंधित प्रशासकांवर पतित पावन तीव्र स्वरूपात आंदोलन करीत आहे. हा, इथे फक्त सर्व प्रशासनाचा निषेध करत आहे. आवाज आहे ना काय? या घटनेचा निषेध करत आहे. ज्या निष्पाप महिलेच्या 10 लाखाची मागणी करून बळी गेलेला आहे, या बळीचा पतित पावन संघटना निषेध करत आहे. येत्या काळामध्ये हॉस्पिटल वाढण्यातील पैशासाठी जर एखाद्याचा बळी गेला तर त्या बळीचा, त्या हॉस्पिटलचा पतित पावन संघटना तीव्र निषेध करेल. या गोष्टीची सगळ्यांनी नोंद घ्यावी. हो, काळं फासलं. त्या गोष्टीला काळं फासलं कारण त्या एका निष्पाप महिलेचा बळी गेलेला आहे. तरी संबंधित प्रशासकाला प्रशासन का पाठीशी घालत आहे याचा उत्तर खुलासा करावा पोलीस अधिकाऱ्यांनी आणि जिल्हा अधिकाऱ्यांनी. या विरोधात पतित पावन संघटना अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन करते. याच्या अगोदरही पतित पावन संघटनेने अशा प्रकारची अनेक वेळा निवेदने देऊन तीव्र निषेध करत आहे. पतित पावन संघटना या प्रशासनाचा तीव्र निषेध करत आहे. या संघटनेने इथून पुढे पैशासाठी जर हॉस्पिटलमध्ये एकही निष्पाप बळी गेला तर त्या गोष्टीचा पतित पावन तीव्र पद्धतीने निषेध करील. जर प्रशासनाला निलंबित केलं नाही, प्रशासनावर जर कठोर कारवाई केली नाही तर संघटना याच्या विरोधात तीव्र आंदोलन करेल. संबंधित या विरोधात जर प्रशासनाने आणि प्रशासकांनी जर कोणत्याही स्वरूपाची दखल घेतली नाही तर या भविष्य काळामध्ये पतित पावन संघटना पतित पावनच्या स्टाईलने संबंधित अधिकारी आणि प्रशासकाला पतित पावनच्या स्टाईलने उत्तर देईल. आम्ही ह्याच्या अगोदरही वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाने आणि संबंधित अधिकाऱ्यांनी हा टाळाटाळपणा केला होता. मग त्यांना मी आपल्या माध्यमातून त्यांना विचारू शकतो की तुम्ही प्रशासन आणि संबंधित प्रशासन आपण जर बघितलं तर काँग्रेसच्या वतीने, पतित पावनच्या वतीने हे आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्याही वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे. एकंदरीतच आपण बघितलं तर आक्रमक झालंय काँग्रेस पण या ठिकाणी. आमचं आंदोलन 15 मिनिटं थांबा. यांना ह्यांची जागा दाखवू. सत्ताधारी पक्षाचे आमदार त्यांच्या आमदाराच्या पीए सोबत असं होत असेल तर सामान्य म्हणजे आरोग्य विभागाचं जे वाबाड आहे महाराष्ट्रात निघालेलं आहे ते आपण बघू शकतो. आणि आज आम्ही सांगतोय तुम्हाला, आम्ही प्रेमात सांगतोय, सोप्या भाषेत सांगतोय, युवक काँग्रेसतर्फे पुणे शहरात किंवा राज्यात कुठेही कोणत्याही हॉस्पिटलतर्फे जर असं परत करण्यात आलं किंवा झालं तर त्याचं उत्तर तुम्हाला चांगल्या भाषेत मिळेल. आमच्यात गांधी आणि आमच्यात भगतसिंगही आहे, हे यांनी विसरू नये. 1 रुपयात ज्यांना जमीन मिळते, जे धर्मादाय पद्धतीने हॉस्पिटल चालवतात, तिथे 10 लाख रुपयाची मागणी करताना यांना लाज कशी वाटत नाही. आणि
आपण जर विचार केला तर महाराष्ट्रात आमदार किती आणि त्यांचे पीए किती, त्यांनाच जर सेवा मिळत नसेल तर सर्वसामान्य जनतेचे काय हाल होणार आहेत याचा विचार करायला लागणार आहे. आज महाराष्ट्रात आरोग्य व्यवस्था पूर्ण ढासळत चाललेली. 15 फेब्रुवारीचं नोटिफिकेशन आपण बघितलं असेल. 15 फेब्रुवारीला यांना किती सवलत या सरकारने आणि फडणवीस सरकारने दिलेली आहे. जर मंत्रालयातनं फोन येऊन सुद्धा, आरोग्य विभागाकडनं फोन येऊन सुद्धा यांना जर एवढं आडेमुटपणा, एवढी जर मुजोर भाषा असेल तर यांच्यावर कोणाचा हात आहे, हे कोण चालवतंय, कोणती संघटना चालवते, कोणत्या संस्थेचं याच्यावर कंट्रोल आहे, सर्वांना माहिती आहे. तर याच्यावर कारवाई होणं आवश्यक आहे. नक्की कारवाई होणं आवश्यक आहे. यासाठी काँग्रेस हे आक्रमक झालेले आहे आणि त्यांचं आंदोलन या ठिकाणी आता सुरू होत आहे. कॅमेरा नरेश कटकेसह सागरवाड, साम टीव्ही, पुणे. एकीकडे आपण पाहतोय पतित पावन संघटनेनं बोर्डावरती शाई फेकलेली आहे, बोर्डाला काळं फासलेलं आहे रुग्णालयाच्या, तर दुसरीकडे शिवसैनिक सुद्धा तेवढेच आक्रमक झालेले. या सगळ्या दरम्यान नेमकं काय काय घडतंय पुण्यामध्ये त्याची प्रत्येक अपडेट आपण जाणून घेणारच आहोत. मात्र तुर्तास आता आपण देशभरातल्या सगळ्या घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया टॉप 50च्या माध्यमातून. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी होणार आहे. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात आज सुनावणी होईल, तर मोठ्या पोलीस बंदोबस्तात कोरटकरला कोर्टात हजर केलं जाईल. आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसलेला मारहाण झाल्याची माहिती मिळतेय. वन विभागाच्या कोठडीमध्ये मारहाण झाल्याचा दावा खोक्याच्या वकिलांनी केलेला आहे. सतीश भोसलेला मारहाण झाल्याचे फोटोही व्हायरल झालेत आणि त्यानंतर आता सतीश भोसलेला पुन्हा न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलंय. ठाकरे गटानं मिशन महापालिका निवडणुकीसाठी प्लॅनिंग सुरू केली आहे. राज्यातील 4 महानगरपालिकांचं स्पेशल टार्गेट त्यांनी ठेवलंय. मुंबई, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर पालिका जिंकण्यासाठी विशेष प्लॅन असल्याचं समजतंय. MMRDAच्या पायाभूत सुविधा प्रकल्पातील प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनासाठीच MMRDAनं सर्वसमावेशक आर्थिक ऐच्छिक भरपाई धोरण तयार केलंय आणि या धोरणानुसार आता प्रकल्प बाधितांना घराऐवजी थेट आर्थिक मोबदल्याचा पर्याय दिला जाणार आहे. नव्या धोरणानुसार निवासी अनिवासी प्रकल्प बाधितांसाठी किमान 25 लाख रुपयांचा आर्थिक मोबदला मिळणार आहे, तर झोपडपट्टी धारकांना कमाल 40 लाख रुपये भरपाई असेल. पुणे महानगरपालिकेतील तक्रार निवारण कक्ष सुरू झालाय. दर सोमवारी आणि गुरुवारी नागरिकांना अतिरिक्त आयुक्तांकडे तक्रार करता येणार आहे. दरम्यान अगदी पहिल्याच दिवशी 45 नागरिकांनी आपल्या तक्रारी मांडल्या आणि त्यानंतर अतिरिक्त आयुक्तांनी प्रशासनाला कार्यवाहीच्या सूचना दिल्या. भारतीय शेअर बाजारात पुन्हा घसरण झाली आहे. सेन्सेक्स 500हून अधिक अंकांनी घसरला आहे, तर निफ्टीमध्येही 190 अंकांची घसरण झाली आहे. अमेरिकेच्या 26% टॅरिफ नंतर भारतातून यावरती संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. नवी मुंबई महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून 2024-25 आर्थिक वर्षात 105 कोटींचा महसूल प्राप्त झाला. गेल्या वर्षी 87 कोटींचा महसूल प्राप्त झाला आणि यावेळेस महापालिकेनं पाणीपट्टी वसुलीसाठी कंबर कसली आहे. तर नागरिकांनी सुद्धा पुढाकार घेण्यासाठी उपक्रम राबवलेत आणि त्यामुळे महसुलात वाढ झाली आहे. वसई विरार महापालिकेनं स्थापन झाल्यानंतर सर्वाधिक मालमत्ता कर वसूल करून इतिहास रचलाय. 2024-25 या गेल्या आर्थिक वर्षात मालमत्ता करापोटी पालिकेच्या तिजोरीत 384.55 कोटी जमा झाले. चालू आर्थिक वर्षासाठी थकबाकीची 100% वसुली करण्याचं ध्येय त्यांनी ठेवलंय. पीपीएफ खातं नॉमिनीमध्ये बदल करण्यासाठी आता कुठलंही शुल्क आकारलं जाणार नाहीये. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीच ही घोषणा केली आहे. सध्या पीपीएफ खात्यावरती 7.1% व्याजदर मिळत आहे, जो दरवर्षी चक्रवाढ होतो. या योजनेत दरवर्षी 1.5 लाखांची गुंतवणूक करता येते. स्विगी कंपनीला आयकर विभागाकडून 158 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर आकारणी आदेशाची नोटीस पाठवण्यात आली. एप्रिल 2021 ते मार्च 2022 या कालावधीत ही कर नोटीस प्राप्तिकर विभागाच्या बंगळुरू उपायुक्त कार्यालयातून दिली आहे. तर आयकर कायद्यातील कलम 37 अंतर्गत नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जून 2025 मध्ये सुरू होणार आहे आणि त्यासाठी राज्य सरकारकडून कनेक्टिव्हिटी वाढवण्यात येते. नवी मुंबई विमानतळ ते ठाणे या दरम्यान 26 किलोमीटरचा
एलिव्हेटेड कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे। या कॉरिडॉरमुळे ठाणे ते नवी मुंबई यामधला प्रवासाचा वेळही वाचणार आहे। लोणावळा मळवली जवळ रेल्वे मार्गावरती उड्डाण पुलाच्या बांधकामासाठी 3 दिवस ब्लॉक घेण्यात येणार आहे। एक्सप्रेस गाड्यांसह लोकलवरती त्याचा परिणाम होणार आहे आणि त्यामुळे पुढचे 3 दिवस रेल्वे गाड्यांचं नियोजन बदलण्यात येईल। उन्हाळ्यात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊनच मध्य रेल्वेनं आणखी 72 उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे। त्यामुळे आतापर्यंत मध्य रेल्वेवरती उन्हाळी गाड्यांची संख्या 1058 वरती पोहोचली। तेव्हा आता उन्हाळी सुट्टी आणि लग्न सराईसाठी गावाला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासाही मिळणार आहे। ठाण्याची वाहतूक कोंडी फोडून प्रवास गतिमान करण्यासाठी MMRDAनं अनेक प्रकल्प हाती घेतलेत। यात मेट्रोचा विस्तार बदलापूरपर्यंत तसंच ठाणे वसई भुयारी मार्ग तयार करण्यात येणार आहे। यासह रस्त्यांच्या मजबूतीकरणाचं काम सुद्धा हाती घेतलं जाणार आहे। मराठी माध्यमांच्या शाळांमधील पटसंख्या दिवसेंदिवस कमी होतीये। 15 वर्षांत राज्यातील 22,000 महाविद्यालयांमधील तब्बल 52,000 शिक्षक शिक्षकेतरची पदं कमी झाली आहेत। दुसरीकडे जिल्हा परिषदांच्या 62,000 शाळांमधील 20,000 शिक्षकांची पदं कमी झाली आहेत। धाराशिवमध्ये RTE मार्फत होणाऱ्या शालेय प्रवेशासाठी 1,115 मुलांची निवड झाली आणि त्यापैकी 794 जणांचा प्रवेश निश्चित झालेला आहे। 2025-26 या शैक्षणिक वर्षात मुदत सरेपर्यंत केवळ 734 विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झालाय आणि त्यामुळे शासनानं प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी दिली आहे, ज्यामुळे 60 जणांना प्रवेश मिळालाय। थेट विदर्भात जातोय। विदर्भासह राज्याच्या अनेक भागांमध्ये गेल्या 2 दिवसांपासून अवकाळी पाऊस बरसतोय। गारपिटीनं सुद्धा थैमान घातलेलं आहे आणि त्यातच आता विदर्भात गारपिटीचा इशारा कायम असल्याचं कळतंय। विदर्भातल्या चंद्रपूर, अकोला आणि अमरावती या 3 जिल्ह्यांमध्ये वादळी पावसासह गारपिटीचा इशारा आहे। या कालावधीमध्ये 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगानं वारेही वाहतील असाही अंदाज आहे। ही गारा आपण सध्या पाहतोय। गारपिटीचा इशारा विदर्भात देण्यात आलेला आहे म्हणून शेतकरी सध्या चिंतेत आलेले आहेत। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून विदर्भात हवामान सातत्यानं बदलतंय। अगदी कधी उष्णता होती तर अचानकच अवकाळी पाऊस झाल्यामुळे आता थोडासा उष्णतेपासून जरी विदर्भकरांना दिलासा मिळाला असला तरीही गारपीट होतीये, अवकाळी पाऊस होतोय आणि याचा फटका थेट पिकांना बसताना दिसतोय। येत्या 3 दिवसात सुद्धा आता 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील असं सांगण्यात आलेलं आहे। तर 3 जिल्ह्यांना गारपिटीचा, अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय, ज्यात अकोल्याचा, अमरावतीचा आणि चंद्रपूरचा समावेश आहे। पुण्यात आक्रमक वातावरण सध्या पाहायला मिळत आहे। नेमकं कोण आक्रमक झालंय तर शिवसैनिक पुण्यात आक्रमक झालेले आहेत। महिलेच्या मृत्यू प्रकरणावरून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात शिवसैनिक आणि पतित पावन संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले, संतापले आणि त्यांनी रुग्णालयाबाहेर जोरदार निदर्शनं सुरू केली आहेत। शिवसैनिकांनी रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांवरती अगदी चिल्लर सुद्धा फेकली, तर पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या बोर्डवरती शाई फेकली, काळं फासलं। या प्रकरणातील दोषींवरती कठोर कारवाईची मागणी या दोघांकडूनही करण्यात येते, तर पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून सुद्धा करण्यात येते आहे। ही 2 दृश्य आपण सध्या पाहतोय। शिवसैनिक आक्रमक झाल्याचे या ठिकाणी पाहायला मिळतंय। चिल्लर फेकतानाची दृश्य देखील आपण पाहू शकतोय। तर दुसऱ्या ठिकाणी आपण पाहतोय पतित पावन संघटनेने रुग्णालयाच्या बोर्डाला काळं फासलं, शाईफेक आंदोलन त्यांनी केलं। ही दोन्ही दृश्य सांगतायत की पुणे सध्या किती आक्रमक झाले, पुण्यातलं वातावरण सध्या किती तापलेलं आहे आणि हे वातावरण तापलंय ते दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या विरोधात। याचं कारण ठरलंय या रुग्णालयात एका गर्भवती महिलेचा झालेला मृत्यू। तर मंगेशकर रुग्णालयाबाहेर शिवसैनिकांनी आंदोलन सुरू केलंय। दीनानाथ रुग्णालयातील घटनेनंतर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले। त्यांनी शिंदेच्या लोकांना पोलिसांनी रुग्णालयात जाण्यापासून अडवलेलं आहे। एकंदरीतच शिवसैनिकांनी रुग्णालयात शिरण्याचा प्रयत्न केला होता, घुसण्याचा प्रयत्न केला होता, मात्र पोलिसांनी त्यांना रोखून धरलंय। अरे लोकांच्या जीवाची काळजी नाही तुम्हाला?
हो ना ते तू हे बघ ते घे काय बसलेलं हे त्या स्त्रीला पैसे पूर्ण भरले नाहीत म्हणून त्या स्त्रीचा त्यांनी जीव घेतलेला आहे आणि आज आम्ही त्यांना चिल्लर भेट दिलेली आहे आणि यांची लायकी चिल्लरपेक्षा वाईट आहे. खऱ्या अर्थाने एका दोन छोट्या बालकांना जन्म दिल्यानंतर त्या ताईचा जीव गेलेला आहे. मंत्रालयातून वैद्यकीय मदत कक्ष मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून यांना फोन केला होता की तिथे तुम्ही त्यांना तात्काळ त्यांच्यावर उपचार करा, तुम्हाला जो काही तुमचं बिल असेल ते भरून दिलं जाईल. तरी देखील या हॉस्पिटलनी काही त्यांना न जुमानता ती ताई त्या ठिकाणी तडपडत राहिली आणि तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं आणि या सगळ्या वेळेमध्ये तिचा जीव गेलेला आहे. या ठिकाणी या प्रशासनाला भीक लागलेली आहे आणि लोकांची लूट करतात आणि त्यामुळे या ठिकाणी आम्ही चिल्लर त्यांना फेकून भीक दिलेली आहे. आता भीक देण्याचं गुन्हा आहे का इथे? तर मंगेशकर हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी नेमकं यावरती काय प्रतिक्रिया दिली आहे ती देखील एकदा पाहूयात. प्रमाणे दीनानाथ रुग्णालय आता शासनाकडे त्याचा पूर्ण अहवाल देत आहे. त्याच्यावर शासनाची जी त्यांना माहिती हवी ती पूर्ण दिल्याशिवाय याविषयी आता आम्हाला काही बोलता येणार नाही. तरी सुद्धा दीनानाथ रुग्णालय याविषयी माध्यमाला योग्य माहिती देईल. 10 लाख रुपयाची मागणी केली होती, तशी रिसीट समोर आली आहे की अनामत रक्कम 10 लाख रुपये मागितली, त्याची रिसीट सुद्धा समोर आली. त्यावर तुमचं काय स्पष्टीकरण आहे? याविषयी आता कारण हा विषय तसा मेडिकल संबंधी गुंतागुंतीचा आहे. आता पूर्ण माहिती दीनानाथ रुग्णालयाकडे जी शासनाला गेलेली आहे त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला योग्य ते निवेदन देऊ. तर पतितपावन संघटनेनं बोर्डावरती शाई फेकली आणि रुग्णालयाच्या बोर्डवरती त्यांनी काळं फासल्याचं पाहायला मिळालं. आधी शिवसैनिक आक्रमक तर झाले होते, मात्र यात भर पडली ती पतितपावन संघटनेची. ही दृश्य आपण पाहतोय. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय लिहिलेल्या बोर्डवरती त्यांनी काळं फासलेलं या रुग्णालयाचा निषेध केला जातोय. चॅरिटेबल ट्रस्ट असून देखील केवळ पैशांच्या कारणानं एका गर्भवतीचा जीव गेलेला आहे आणि म्हणून पुण्यात या संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. 10 लाख रुपयांची मागणी रुग्णालयानं केली होती, मात्र 2.5 लाख भरायला तयार असतानाही उपचार केले नाही असा आरोप जो आहे तो कुटुंबियांनी केलेला आहे. मृत गर्भवती महिलेच्या आणि त्यानंतर त्याचे पडसाद आता उमटताना दिसत आहेत. रुग्णालयाच्या बोर्डवरती काळं फासण्यात आलेलं आहे. आंदोलक आता आक्रमक झालेत. पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील त्या ठिकाणी आहे. दीनानाथ रुग्णालयात घुसण्याचा प्रयत्न हे संपूर्ण आंदोलक करताना दिसत आहेत, मात्र पोलीस त्यांना रोखून त्यांनी धरलेला आहे. आणि रुग्णालयाच्या प्रशासनाबद्दल सांगायचं तर अहवाल जो आहे तो पाठवला असल्याचं त्यांनी सांगितलंय आणि कारवाईला ते साथ देणार असल्याचं कळत आहे. दरम्यान दीनानाथ रुग्णालयाला अहवाल देण्यासाठी 2 दिवसांचा अवधी देण्यात आलेला आहे. अहवालानंतर खरं कारण समोर येईल आणि त्यानुसार कारवाई होणार अशी माहिती पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे. प्रकारची घटना जर झाली असेल तर त्याच्यावर ॲब्सोल्युटली उचित कडक कारवाई करणे आवश्यक आहे. पण त्याच्यावर मला कुठल्याही प्रकारच्या भाष्य करण्याच्या आधी माझ्याकडे रिपोर्ट येणे आवश्यक आहे. तर एकदा आमच्याकडे सिव्हिल सर्जनची रिपोर्ट आली तर त्याच्यामध्ये निष्कर्ष येतील की खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी काय काय झालं होतं. त्याच्यामध्ये ते हॉस्पिटलचे स्टेटमेंट पण घेणार आहे, जे अनफॉर्च्युनेटली ज्याची मृत्यू झाली आहे त्याचे नातेवाईकाचे सुद्धा ते स्टेटमेंट घेणार आहेत आणि त्याच्या अनुषंगाने आपण एक निष्कर्ष पण पोहोचू शकतो की खऱ्या अर्थाने कुठे चूक झाली आहे, कोणाची चूक होती. एकीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी 2 दिवस दिले आहेत सविस्तर अहवाल देण्यासाठी, तर दुसरीकडे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पुणे महापालिकेनंही दणका दिलाय. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागानं कारणं दाखवा नोटीस बजावलेली आहे. महापालिकेनं महिलेच्या मृत्यू प्रकरणी आता रुग्णालयाकडून खुलासा मागितलेला आहे. दरम्यान मंगेशकर रुग्णालयात गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणावरती सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे. गर्भवतीचा जीव गेला, चौकशीतून नेमकं काय मिळणार आहे, गेलेला जीव परत येणार नाही असं दमानिया म्हणाल्या आहेत. काहीशा त्या भाऊक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मला ते ऐकून अतिशय दुःख झालं. कालच संध्याकाळी मी जालन्यात होते तेव्हा मला ही बातमी कळली आणि आता त्याच्यात मंगेशकर हॉस्पिटलनी सुद्धा चौकशी सुरू केली आहे.
ते ऐकून थोडं बरं वाटतंय, पण जो जीव जायचा तो जीव गेला त्याचं दुःख होतंय. पण आता तो काही परत येणार नाही. आता या चौकशा होत राहणार, पण या चौकशाच होतात, परत कारवाई त्याच्यावर काहीच होत नाही. आणि ज्यांचे प्राण जायचे होते ते तर गेले. आता त्यातनं साध्य काय होणार आहे त्या चौकशीतनं? चौकशी होते मात्र कारवाई होत नाही, न्याय मिळत नाही असा मोठा दावा किंवा मोठा आरोप जो आहे तो अंजली दमानी यांनी केलेला आहे. आणि म्हणून आता या प्रकरणात पाहावं लागणार आहे की खरंच फक्त चौकशी होते का की कारवाई देखील होते. याची अपडेट घेत राहू. अगदी साम टीव्हीवरती प्रत्येक अपडेट तुम्ही पाहणार आहात. मात्र तुर्तास राज्यभरात अनेक घडामोडी घडतायत, वेगवेगळ्या क्षेत्रात घडामोडी घडतायत आणि त्या सगळ्यांचा वेगवान आढावा घेऊयात 36 जिल्हे 36 रिपोर्टरच्या माध्यमातून. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात अनेक भागात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. पण आता पुढील काही दिवस उकाड्याचे असणार आहेत. पुढील 2 दिवस उष्ण आणि दमट वातावरणाचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केलाय. बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. दरम्यान काही ठिकाणी हलक्या सरींचाही अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवलाय. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात सुद्धा हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवेतील वाढलेल्या आर्द्रतेमुळेच उकाडाही वाढलाय. विदर्भासह राज्याच्या अनेक भागात गेल्या 2 दिवसांपासून अवकाळी पावसासह गारपिटीनं थैमान घातलंय. आणि त्यातच आता विदर्भात गारपिटीचा इशारा अजूनही कायम आहे. विदर्भातील चंद्रपूर, अकोला आणि अमरावती या 3 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासहच गारपिटीचा इशारा हवामानशास्त्र विभागानं दिलाय. या कालावधीमध्ये 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगानं वारेही वाहतील. सांगलीच्या वाळवा आणि जत तालुक्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. तेव्हा आता उन्हाळी भुईमूग, गहू, हरभरा याच्या काढणीचं कामही रखडलंय. वादळी वाऱ्यामुळे आणि अवकाळी पावसामुळे काही काळ जनजीवनही विस्कळीत झालं होतं. सत्ताधारी पक्ष असून सुद्धा त्यांच्यावर अशी होत असेल तर राज्यातील आरोग्य व्यवस्था कशा पद्धतीने बनवलेली आहे हे आपण बघत असू. युवक काँग्रेसची असं मी प्रेमात सांगतोय, तुम्हाला फुकटवर जागा मिळालेली आहे. आम्ही आमची मागणी हीच आम्ही आपण जाण्याचा प्रयत्न करणार आणि हॉस्पिटलवरती कारवाई झालीच पाहिजे ही आमची युवक काँग्रेसच्या माध्यमातून. जे प्रशासन, जे डॉक्टर केळकर, धनंजय केळकर असतील आणि प्रशासन जे त्यांच्याकडे दखल झाला पाहिजे. हे बाहेर काय येत नाही, स्पष्टीकरण काय येत नाहीये, आमच्याकडे दखल झाली तरी मी तयार आहोत. पण युवक काँग्रेसचा हा इशारा महाराष्ट्रातील सर्व दवाखान्यांना आणि हॉस्पिटलला आहे. तुम्ही आज महिला काँग्रेस जी आहे ती आक्रमक झालेली आहे. त्या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. आपण जर बघितलं तर या ठिकाणी बहुजन समाज पार्टीचं आंदोलन सुरू आहे. आंदोलन करताय तुम्ही काय सांगताय? नमस्कार. हे जे काही चालू आहे, प्रत्येक हॉस्पिटलला जी लूट चालू आहे, आज त्याचं जिवंत उदाहरण आहे. आज एक आई गेली आहे, 2 बाळं अनाथ झाली आहेत. ह्याला जबाबदार कोण? हे प्रशासन. जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. नाही, महिलेवर जो अन्याय झालेला आहे तो त्यांना शिक्षा झाली पाहिजे. डॉक्टरांची हकलपट्टी झाली पाहिजे. गरीब जनतेने काय करायचं? अशा लोकांसोबत असं होतं तर आमच्यासारख्यांसोबत काय होत असेल या हॉस्पिटलमध्ये? त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. नक्की शिक्षा झाली पाहिजे. यासाठी सर्वपक्षीय आंदोलन जे आहे ते सध्या ससून आपण जर बघितलं तर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल बाहेर सुरू आहे. आपल्यासोबत DCP आहेत, आपण बातचीत करणार आहोत. सर, आंदोलन सुरू आहेत, काय सांगणार आहे, कशा पद्धतीने कारवाई केली जाणार आहे? आता या घटनेसंदर्भामध्ये जे काही चौकशी आहे ती चौकशी या ठिकाणी केली जात आहे आणि चौकशीप्रमाणे पुढील कारवाई. कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी काँग्रेसवाले जे आहेत ते या ठिकाणी आंदोलन करताना पाहायला मिळतात. आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न जो आहे तो तर काँग्रेस पदाधिकारी जे आहेत ते आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सध्या सुरू असताना या ठिकाणी दिसत आहे. जोरदार घोषणाबाजी काँग्रेस पदाधिकारी या ठिकाणी करतायत. आपण जर बघितलं तर आज सकाळपासून हे आंदोलन जे आहेत ते या ठिकाणी सुरू आहेत आणि आता काँग्रेसचे पदाधिकारी आतमध्ये घुसण्यासाठी प्रयत्न जो आहे तो करताना दिसत आहेत. एकंदरीतच प्रशासनावरती योग्य कारवाई करावी अशी मागणी जी आहे ती काँग्रेस आणि इतर पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची आहे. जी घटना घडलेली आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळं जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी या ठिकाणी होताना पाहायला मिळते. आपण बघतोय
पोलीस त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतायत. आक्रमक झालेले आहेत. काँग्रेसचे पदाधिकारी आता पोहोचले. शिंदे गट, ठाकरे गट, काही सामाजिक कार्यकर्ते आणि त्यानंतर आता सर्वपक्षीयांचं आंदोलन सध्या सुरू झालेलं आपण पाहतोय. सुरुवात झाली होती शिवसैनिकांपासून, नंतर पतित पावन संघटना यात दाखल झाली, त्यानंतर आता युवक काँग्रेसही आक्रमक झाली आहे. दुसरीकडे बहुजन समाज पार्टी देखील या ठिकाणी सहभागी झाली आहे. एकंदरीतच सर्व पक्षीयांनी हा मुद्दा उचलून धरलाय आणि सगळेजण पोहोचलेत ते दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर. या सगळ्या लोकांकडनं, सगळ्या कार्यकर्त्यांकडनं, पक्षांकडनं रुग्णालयात सध्या शिरण्याचा प्रयत्न केला जातोय. आता युवक काँग्रेस देखील आतमध्ये येऊ द्या म्हणत आक्रमक झाली आहे, मात्र पोलिसांनी त्यांनाही रोखून धरलेलं आहे. पोलीस या ठिकाणी मोठा फौजफाटा त्यांचा तैनात असल्याचं दिसतंय. सर्वपक्षीय कार्यकर्ते जेव्हा या ठिकाणी आक्रमक होत आहेत, त्यामुळे आता पोलीस जास्त अलर्ट मोडवरती आल्याचं पाहायला मिळत आहे. रुग्णालय प्रशासनाकडून मात्र सगळे आरोप फेटाळून लावण्यात आले असले तरी त्यांच्याकडनं अहवाल जो आहे तो जिल्हाधिकाऱ्यांनी मागितलेला आहे. 2 दिवसांचा कालावधी अहवाल सादर करण्यासाठी देण्यात आला आहे. तर दुसरीकडे महानगरपालिकेनं सुद्धा, मनपानं देखील कारण दाखवा नोटीस या रुग्णालयाला बजावलेली आहे. नेमकं काय कारण होतं, काय झालंय याचा खुलासा या महापालिकेनं मागितलेला आहे. अधिकाऱ्यांवरती चिल्लर फेकली गेली, रुग्णालयाच्या बोर्डला काळं फासलं गेलं, घोषणाबाजी केली गेली, तर आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला गेला. इथपर्यंत संपूर्ण गोष्टी घडताना दिसतायत. गेलेला आहे, हा निषेध आहे. हॉस्पिटल प्रशासनाने या हॉस्पिटलचं बाजारीकरण केलंय. या प्रशासनाचा आम्ही निषेध करतोय. या प्रशासनाचा निषेध करतोय. एक साईडला तुम्ही लाडकी बहीण करता आणि बहिणींचा जीव घेण्याचं हे पाप या मंगेशकर हॉस्पिटलच्या प्रशासनाने केलेले. भाजपच्या आमदाराच्या जर पीएच्या मिसेसचं जर तुम्ही असं हे करत असाल तर सामान्य जनता कुठल्या ह्याच्यामध्ये तुमच्याकडे न्याय मागायला येणार. आमचं या मंगेशकर हॉस्पिटलच्या प्रशासनाला पूर्णपणे विरोध आहे आणि या प्रशासनाने जागेवर यायला पाहिजे, नाही तर युवक काँग्रेसतर्फे आम्ही यांना काळं फासल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये यांच्यावरती गुन्हा नोंद होऊन कायदेशीर कठोर कारवाई झाली पाहिजे. जर एखाद्या सत्ताधारी आमदाराच्या जवळच्या व्यक्तीचे जर का जीव सुरक्षित नसेल तर सामान्य माणसाचं काय होईल हा सर्वसामान्य माणसाला पडलेला प्रश्न आहे. फक्त शाईच फेकलेली आहे. आता युवक काँग्रेस एवढं आक्रमक होणार आहे येणाऱ्या काळामध्ये. ह्यांचे एक पण डॉक्टर रस्त्यावर फिरू शकणार नाही. हे आता ह्यांचं असं झालंय, पैसे झालाय मोठा आणि जीव झालाय छोटा. ह्यांची ही जी प्रकृती चाललेली आहे हे बंद झाली पाहिजे, नाही तर अन्यथा युवक काँग्रेस एक पण डॉक्टर यांचं फिरून देणार नाही. युवक काँग्रेसने सांगितलेलं आहे आमच्यात गांधी आहे आणि भगतसिंग आहे. कोणी जर जनतेवर अन्याय करत असेल तर त्याच्यावर शाही काय, याच्यापेक्षा कठोर कारवाई ही सरकारची जबाबदारी आहे. शाही फेकली आहे कारण ही शाही केवळ दीनानाथ मंगेशकर या नावावरती फेकलेली नसून इथल्या कार्य आणि कर्तृत्वावरची जे डॉक्टर लोक चाललेले आहेत त्यांच्या ह्याच्यावरती फेकलेली आहे. 10 लाखासाठी 2 जुळ्या लेकरांच्या आईची या ठिकाणी. माझी आई इथं वारलेली आहे. इथलं प्रशासन कसं आहे मला माहिती आहे, त्याचा अनुभव आम्ही घेतलेला आहे. आणि इथं उपस्थित जेवढे पदाधिकारी असतील, इथं प्रत्येकाचा कोणी नातेवाईक असेल, मित्रपरिवार असेल, त्यांच्या माध्यमातून आपण जर बघितलं असेल त्यांना हे यांचं अडचण आहे. फक्त एक मंगेशकर नाही, माझा आरोप आहे, आमचा आरोप आहे. पुणे हॉस्पिटल असेल, रुबी हॉस्पिटल असेल, पुणे शहरातील जेवढे महत्त्वाचे हॉस्पिटल असतील तिथं सर्वात ठिकाणी हीच परिस्थिती आहे. त्यामुळे मीडियाला माझी विनंती, धर्मादाय आयुक्तांना तुम्ही विचारा की तुम्ही आतापर्यंत किती दवाखान्यात तुम्ही कारवाई केलेली आहे. आणि हा मृत्यू, हा हत्या नाहीये, तर हाही मृत्यू नाहीये, तर ही हत्या आहे. स्पेशल आमचा आरोप इथल्या प्रशासनावरती आहे. खरं तर धर्मादाय आयुक्तांनी यांच्यावर पूर्वीच कारवाई करायला पाहिजे होती. आज ही घटना घडली. राज्यात आमदार किती, त्यांच्या पीएला मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आल्यानंतर हे मुजोरी यांची असेल तर सर्वसामान्य लोकांना कोण विचारणार आणि त्यांच्यासाठी आरोग्य व्यवस्था कोण उभी करणार. आपली आरोग्य व्यवस्था पूर्ण ढासळली आहे. आज आम्ही इथं निवेदन द्यायला आलो तर आम्हाला साधा आत येऊ देत नाही. आम्ही हॉस्पिटलला अडचण येऊ नये म्हणून इथे निषेध नोंदवला आहे. पण आमचं युवक काँग्रेसचं राज्यभर हे आंदोलन आता सुरू होणार आहे. नक्की आपण जर बघितलं तर राज्यभर आंदोलन असणार आहे. काळा शर्ट घालून शाही फेकली आहे, निषेध करताय. आम्ही या हॉस्पिटलचा जाहीर निषेध करतो युवक काँग्रेसच्या माध्यमातून. आणि या हॉस्पिटलमध्ये एक बीजेपीच्या आमदारांच्या पीएच्या कुटुंबियांचा असं हाल होत असेल तर सर्वसामान्यांचं काय हाल होत असेल. या हॉस्पिटलमध्ये खूप म्हणजे हीन दर्जाची वागणूक त्या पेशंटला देण्यात आली. त्या हॉस्पिटलचा आम्ही निषेध करण्यासाठी युवक काँग्रेसच्या माध्यमातून शाही फेकलेली आहे. आपण जर बघितलं तर दीनानाथ मंगेशकर धर्मादायक रुग्णालय यावरती यांच्यावरती सदोष मनुष्यबळाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. या सदर प्रशासनाला अरेस्ट होऊन यांची चौकशी होणं गरजेचं आहे. अशा पद्धतीचे अनेक प्रकरण या ठिकाणी घडल्याचं आम्हाला माहिती आहे. ते सुद्धा बाहेर निघालं पाहिजे, याची सुद्धा आम्हाला मागणी करायची आहे. या ठिकाणी खाली डोका वर पाय.
खाली डोकं वर पाय, जीव झाला छोटा, जीव झाला छोटा. प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, सखोल चौकशी केली पाहिजे, शिवाय सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील यांच्यावरती दाखल करण्यात आला पाहिजे असं म्हणत आता आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. पाहावं लागणार आहे की नेमकं रुग्णालय प्रशासनाकडनं काय अहवाल येतो, त्यावरती मुख्यमंत्री आणि प्रशासनाचं किंवा आरोग्य विभागाची कशी भूमिका असणार आहे. यानंतर इतरही बातम्यांचा आपल्याला वेगवान आढावा घ्यायचा आहे. सातारा जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून अवकाळी पाऊस बरसतोय. महाराष्ट्राचं मिनी काश्मीर अशी ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्ये काल अवकाळी पावसानं हजेरी लावली. विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मुख्य बाजारपेठ पावसानं हजेरी लावल्यामुळे व्यापाऱ्यांची मात्र इथे तारांबळ उडालेली पाहायला मिळालं. अवकाळी पावसाचा नाशिक शहराच्या पाणी पुरवठ्याला फटका बसलेला आहे. महावितरणच्या सातपूर फीडरमध्ये बिघाड झाल्यानं पाणी पुरवठा विस्कळीत झालेला आहे. या प्रकरणी अनेक भागात कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे. नाशिकमध्ये 2 दिवस झालेल्या अवकाळी आणि गारपिटीचा हजारो हेक्टर शेतीला फटका बसलाय. 30 गावांमधील 1990 शेतकऱ्यांच्या 1297 हेक्टरवरील पिकांची हानी झाली आहे. दरम्यान कांद्याला अवकाळी आणि गारपिटीचा फटकाही बसलाय. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. जळगावच्या पारोळा तालुक्यात वाऱ्यामुळे शेतकऱ्यांची उभ्या पिकांचं नुकसान झालंय. मका पिकाचं नुकसान झालेलं आहे. सोबतच कांदा, मका, पपई, ज्वारी, बाजरी, सूर्यफूल यासह फळबागा या सगळ्या पिकांचं नुकसान झालं. यावेळी काही भागांमध्ये गावांमध्ये वाऱ्याबरोबरच 25 ते 30 मिनिटांपर्यंत तुरळक स्वरूपाचा अवकाळी पाऊस बरसला. नाशिक जिल्ह्यात गेले 2 दिवस झालेल्या अवकाळी आणि गारपिटीमुळे 1000 पेक्षाही जास्त हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं. सर्वाधिक नुकसान कांदा पिकाचं झालंय आणि यावेळी 1100 हेक्टरवरील नुकसान एकट्या सटाणा तालुक्यात झालंय. पुण्याच्या जुन्नर तालुक्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. पावसात तोडणीला आलेल्या द्राक्षांमध्ये पाणी गेल्यानं द्राक्ष बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. सध्याचा पाऊस शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणतोय.